सभागृहात जातो, तिथून शिर्डीवर जातो, शिर्डीवरून स्मशानात जातो. माणसाला किती हाव असावे आणि हव्यास असावा. हिंदुत्वाचे धर्मग्रंथ जरा वेद पुराण जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर चाळा आणि वाचा. रामकृष्णही आले गेले, रामकृष्णही जगले नाहीत. त्यांनी युद्ध जिंकलं महाभारताचं आणि सगळ्यांना जावं लागलं. तुम्ही का अमर आहात का? कोणी मोदी अमर आहेत का? नाही ना. अमित शहा अमर आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय आदर अमर आहेत का? कोणी अमर नाही, लक्षात घ्या. आणि शेवटी मग एक नियती अशी असते की तुम्हाला पूर्णविराम देईल. रामरक्षा आंदोलन आहे, रामरक्षा आंदोलनाची आज सुरुवात होते. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुमचं अरे कोण रक्षा आंदोलन तुम्ही करा. अरे साले कोण ते सत्ताधारी? काय सत्ताधारी सत्ताधारी सत्ताधारी? हिंदुत्वासाठी आंदोलन चाललंय ना, तुम्ही त्याला सामील व्हायला पाहिजे. स्वतःला म्हणता ना हिंदुत्व सोडलं आम्ही. मग राम मंदिराची जी लूट सुरू आहे, जे दरोडे पडत आहेत, राम मंदिरात काय चोरलं गेलं नाही. मी काल सांगितलं, रामाचा मुकुट चोरला गेला, रामाच्या पादुका चोरल्या गेल्या, रामाची कर्णफुलं चोरली गेली. नरेंद्र मोदी निवडणुकीत सांगत होते ना, मंगळसूत्र चोरणार. सीतेचं मंगळसूत्र चोरलं गेलंय, तुम्हाला माहिती आहे का? सीतेला दान केलेली मंगळसूत्र चोरली गेली. हे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हिंदुत्ववाद्यांना माहिती आहे का? सीतामाईचं हिंदुत्व मंगळसूत्र ज्या पद्धतीने चोरलं गेलंय, सीतामाईला अर्पण केलेली 27 मंगळसूत्र चोरली गेली. तिथं का अब्दुल, रहीम, शमशाद असे कोणी आले होते का चोरायला? कोण आहेत ते चोरणारे? मिश्रा, दुबे, चंपतराय, राव, राय हेच आहेत. आणि नेतृत्व कोणाचं आहे? मोदींचं आहे. सीतेचं मंगळसूत्र चोरता, काय तुमचं धाडस? सीतेची पैंजणं चोरली आहेत, सीतामाईची. रेकॉर्डवरती आलंय SITच्या. सीतामाईची पैंजणं, सीतामाईचा कंठहार, सीतामाईचं मंगळसूत्र, रामाचा मुकुट, रामाचे अलंकार, रामाची आभूषणं, रामाची कर्णफुलं हे चोरून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत्या. सत्ताधारी सत्ताधारी झाले. कोण सत्ताधारी आहे? विष खाऊन मेलं पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी. अशी रामाची लूट केलेली आहे. हे दुर्योधनाचे सत्ताधारी आहेत सगळे. हे दुर्योधनवादी आहेत जे आम्हाला प्रश्न विचारतायत रामरक्षा आंदोलनावरून. त्यांचा बाप दुर्योधन आहे. टाकाय. आता आज आम्ही संध्याकाळी 4 वाजता दादर पश्चिम कबूतरखान्याजवळच्या हनुमान मंदिराजवळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा आंदोलन करतो आहोत. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजपासून अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात होते आहे आणि कदाचित हे आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर जाईल. अभी पूछे क्या है? राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांची अद्यापही चौकशी झालेली नाहीये. गोविंद देवगिरी यांची चौकशी झालेली आहे, ते कोषाध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल अजूनही काही कारवाई झाली नाही. बघा, मुघल काळामध्ये एकच महमूद गझनवी होता. आता राम मंदिराच्या लुटीमध्ये एकूण 25 महमूद गझनवी भाजपच्या त्या टोळीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय ती दुरस्त असू शकतात, मला माहित नाही. कोषाध्यक्ष ही त्यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती. बोलिए. ये सही है. ये बात ऐसी है कि आज भी कांग्रेस के पास उनको जो डिलिमिटेशन बिल लाना है 850 वाला, उनके लिए पर्याप्त बहुमत नहीं है और बहुमत नहीं जुड़ सकता है. आप कितने भी तोड़ दो, तोड़ने की कोशिश करो, आप कोई बहुमत का आंकड़ा आप नहीं प्राप्त कर सकते. आज राम मंदिर का जो लूट है, राम मंदिर में जो चंदा चोरी है, चढ़ावा चोरी है, राम और सीता माई के अलंकार चोरी हो गए. राम सीता माई का मंगलसूत्र भी चोरी हो गया. आपको मैं बताना चाहता हूँ
सीता माई का जो मंगलसूत्र दान दिया था बहुत से लोगों ने, हाँ, सोने का रामचरितमानस भी लूट गया है। वो कानों के, हाथ के कंगन, ये कानों के सब अलंकार, हाँ,